हॅलो फ्रेंड्स, राधे राधे, जय श्रीकृष्ण. आज अक्षय तृतीयानिमित्त सर्वांच्याच घरी गोडधोड स्वयंपाकाची गडबड चालू असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, अक्षय तृतीया का साजरी केली जाते? वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि गणेश कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराचा अवतार झाला. म्हणूनच या दिवशी भगवान परशुराम जयंतीही साजरी केली जाते. आणि याच दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली. या शुभ क्षणी महर्षी वेदव्यास यांच्या सांगण्यावरून भगवान गणेशांनी महाभारताचे लेखन सुरू केले. आणि याच दिवशी सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांची भेट झाली. एकदा सुदामा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर विराजमान होते. दरवाजावरच्या रक्षकांनी त्याला थांबवलं. पण सुदामा आल्याचं कळताच भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटायला गेले. सुदामाने आणलेले साधे पोहे त्यांनी प्रेमाने स्वीकारले आणि त्याच्या मनातलं न सांगताही त्याची गरिबी दूर केली. ही घटना देखील अक्षय तृतीयाच्या दिवशीच घडल्याचं सांगितलं जातं. तसेच अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी पाळला जातो. पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे आदराने पूजन केले जाते. कोकण भागात तर या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे. या दिवसाच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी शेतकरी मायबापाची समज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अक्षय तृतीया साजरी केली जाते.